जय हिंद मित्रांनो. तर बघा, आपण नाही का भरतीच्या वेळेस नाही का जे 1600चं ग्राउंड देणार आहोत, तर त्यामध्ये नाही का बऱ्याच वेळेस काय होतं माहिती आहे का, जॉबला नाही का आपण रेग्युलर ज्यावेळेस टाइम काढतो किंवा प्रॅक्टिस करतो त्यावेळेचा टाइम आणि भरतीमध्ये नाही का असणारा टाइम यामध्ये खूपदा फरक नाही का जाणवते. तर ती का बरं होते, तर त्याविषयी नाही का आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बऱ्याच मुलांना नाही का ही समस्या जाणवते बरं का, किंवा होते की यार मी ज्यावेळेस प्रॅक्टिस करतो त्यावेळेस माझा टाइम नाही का 5:03, 5:04, 5:10 च्या दरम्यान नाही का इकडे येतो, पण ज्या ठिकाणी मी ग्राउंड द्यायला गेलो तर त्या ठिकाणी काय होतं की टाइम हा वरती निघून गेला 5:20, 5:30, 5:35, 5:40 असं झालं. तर का बरं झालं, तर बघा सगळ्यात पहिलं तर नाही का आपण त्यावेळेस काय करतो माहिती का, टायमाचं बर्डन किंवा जी सिच्युएशन राहते त्या सिच्युएशनचं नाही का बर्डन नाही का आपण घेतो. की मुलांनी सुरुवात केली ना, मुलं एकदम सुसाट पळायला लागले तर आपण पण त्यांच्या मागे नाही का सुसाट धावून जातो. आपण विसरूनच जातो की आपली स्ट्रॅटेजी काय आहे, की आपण कशा पद्धतीने नाही का पळत होतो, आणि इथं डायरेक्ट नाही का समोरचं पळतोय म्हणून आपण पण पळतो, जी आपली स्ट्रॅटेजी ती विसरून जातो. तर त्या स्ट्रॅटेजीबद्दल नाही का आपण नाही का ह्या व्हिडिओत बघणार आहोत किंवा बोलणार आहोत, ते कशा पद्धतीने आपला टाइम हा 5:10च्या आत आला पाहिजे, तर त्याविषयी आपण ह्या व्हिडिओत चर्चा करणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले नाही का काही गोष्टी सांगणार आहे तुम्हाला आधी मी, त्या नाही का तुमच्याकडे असल्या पाहिजे. तर बघा, ज्यावेळेस तुम्ही 1600 मारणार आहेत तर सगळ्यात पहिले तुमच्याकडे काय पाहिजे, तर नाही का एक स्प्रे पाहिजे. बरोबर, म्हणजे काय, तर रनिंग करण्याच्या आधी तुम्ही गुडघ्यावरती म्हणा, मांड्यावरती म्हणा, पोटऱ्यावरती म्हणा त्याला स्प्रे करून घ्यायचा आहे. तर तो नसेल तर तुम्ही झेंडूबाम वगैरे असेल तर तो तुमच्याकडे ठेवायचा आहे. ठीक आहे. जर तुम्ही विदाऊट शूज जर पळणार असेल तर बँडेज वगैरे असतं, तर ते बँडेज नाही का पूर्ण 4ही बोटांना आणि अंगठा वगैरे धरून 5ही बोटांना आणि खाली तळव्याला तुम्हाला लावायचं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पळणार तर फोडं वगैरे येणार नाही किंवा तुमच्या पायालाही इजा होणार नाही, ही काळजी तुम्हाला घ्यायची. ठीक आहे. त्याचबरोबर नाही का रनिंग करण्या अगोदर अर्धा तास तरी तुम्ही नाही का काहीतरी म्हणजे ड्रायफ्रुट्स म्हणा किंवा खजूर असेल तर खजूर बेस्ट आहे, सगळ्यात खजूर खाल्ली पाहिजे. त्याने काय होतं तर तुमची नाही का एनर्जी नाही का ही टिकून राहते, विकनेसपणा तुम्हाला जाणवत नाही. खजूर ही सगळ्यात बेस्ट आहे. आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही पाणी बॉटलमध्ये नाही का इलेक्ट्रॉल पावडर किंवा ORS वगैरे असं तर हे टाकून नाही का ड्रिंक करायचं आहे. ह्या गोष्टी नाही का सगळ्यात पहिले तुम्हाला लक्षात घ्यायचे, ध्यानात घ्यायचे. ठीक आहे. त्याबरोबर बघा, आता 1600 मीटर नाही का आपण 5:10 मध्ये कसं कम्प्लीट करायचं किंवा त्याच्या आधी 5:10च्या आधी कसं कम्प्लीट करायचं, तर ते बघू. तर बघा, ज्यावेळेस तुम्हाला नाही का ट्रॅकवर सोडलं जातं, साधारणतः 10 मुलं 20 मुलं किंवा 30-40 मुलांची नाही का डिटेल ही सोडली जाते, 20-20 मुलांची सोडली जाते, किंवा साधारणतः 40 मुले पण 2-3 डिटेल एकत्र करून सोडलं जातं. तर काय करायचंय बघा, सगळ्या स्टार्टिंगला नाही का पहिला जो राऊंड आहे तुमचा जो 1600 आहे, 1600चा हा जो पहिला चक्कर आहे. ठीक आहे. तर पहिला चक्कर हा कमीत कमी म्हणजे नाही का खूप नाही का फास्ट ओढायचं नाही, डायरेक्ट सुरू झाले म्हणून सगळे पळताय म्हणून आपण पण पळायचं नाही, त्यांच्या भानगडीत पळायचं नाही, त्या काय म्हणता ना त्या चक्रव्यूहमध्ये आपल्याला फसायचं नाही. तर आपली जी स्ट्रॅटेजी ना ती नाही का फिक्स जो माइंड मॅप आपण केलेला आहे तर तो लक्षात ठेवायचा आहे. तर बघा, जो पहिला चक्कर आहे तर त्या चक्करला तुम्हाला नाही का कमीत कमी 1 मिनिट 30 सेकंदात तुम्हाला नाही का पहिला चक्कर हा कंप्लीट करायचा आहे. तर बघा, काही जण म्हणते की 1:30 म्हणजे लय होऊन जाते, पण नाही मित्रांनो, लक्षात घ्या का बरं सांगतोय, कारण की नाही का आपल्याला ज्यावेळेस आपण ग्राउंडला उतरतो तर आपल्याला बॉडी वॉर्म करायला नाही का जास्त वेळ भेटत नाही. भेटला तर चांगलीच गोष्ट आहे, पण जर नाही भेटला तर त्यावेळेस काय थोडंसं नॉर्मल आपण जे समजा हे करून घेणार, वॉर्म करून घेणार आहे, किंवा नाही भेटला तर मग काय, तर हे 1:30 मध्ये नाही का पहिला राऊंड जोपर्यंत आपण मारणार आहोत तोपर्यंत आपली बॉडी ही नाही का चांगल्या प्रकारे नाही का गरम होऊन जाईल. आपलं जे हार्ट आहे, हार्टला नाही का हार्टची कार्य करण्याची क्षमता पण चांगल्या प्रकारे वाढून जाईल. जे श्वास आपल्याला म्हणजे दम लागतो तर तो दम लागण्याची जी क्रिया आहे ती पण थोडीशी हे होऊन जाईल. आणि जर आपण जोरात पडलो तर आपल्याला लगेच दम लागून जाईल, ऑक्सिजनची आवश्यकता जास्त प्रमाणात भासत आणि आपण पुढच्या जे परफॉर्मन्स आहे तो चांगला करणार नाही. त्यामुळे 1:30 मध्ये तरी नाही का तुम्हाला ते कम्प्लीट करायचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर नाही का आता दुसरा राऊंड ज्यावेळेस 1:30 मध्ये पहिला कम्प्लीट होणार आहे तर दुसऱ्या राऊंडला सुरुवात करायची. दुसऱ्या राऊंडला सुरुवात केल्यानंतर आपल्या जे समोरचे पोर आहे तर त्यांना नाही का काढण्याचा प्रयत्न करायचा, एकेकाला हळूहळू मागे टाकत समोरचा जो आहे त्याला पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि तो राऊंड तुम्हाला मारायचा आहे कमीत कमी 1:20. ठीक आहे. आणि हा पहिला राऊंड पण तुम्ही 1:20च्या दरम्यान जरी मारला तरी काही प्रॉब्लेम नाही, ते तुमच्या स्टॅमिनावरती डिपेंड आहे. पण फक्त विसरून जायचं नाही की आपण अगोदर प्रॅक्टिस केली आहे, समोरचा पळतोय म्हणून आपण पळायला सुरुवात करायची नाही.
ठीक आहे. 21 किंवा 31च्या दरम्यान तुम्ही हा पण मारू शकता. त्यानंतर दुसरा राऊंड पण तुम्ही 21च्या दरम्यान मारायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता तिसरा राऊंड ज्या वेळेस नाही का तुमचा सुरू होणार आहे, तर जो समोरचा आहे तुम्ही नाही का मुलं काट्यात गेले, कट करत गेले, समजा पाठीमागे पाडत गेले मुलांना, तर समोरचा नाही का डिटेलमध्ये नाही का एखादा तरी असा राहतो की तो नाही का सगळ्यात पुढं राहतो, बरोबर आहे का नाही, किंवा सेकंड लास्ट राहतो. असं जे काय आहे तर त्याला नाही का धरून ठेवायचं आहे. काय करायचं, त्याला नाही का धरून ठेवायचं आहे, म्हणजे त्याच्या बरोबरीने किंवा त्याचा पाठलाग करत नाही का तुम्हाला पळायचं आहे. म्हणजे तुम्हाला एक नाही का हे भेटत चालती की नाही यार समोरचा नाही का तगडा आहे तर त्याला धरून पळतोय, म्हणजे आपला टाइम हा चांगला येतोय. आणि जरी तुम्हाला वाटतंय का तो चांगला पळत नाही तर त्याला काटून समोर जाण्याचा नाही का प्रयत्न करायचा आहे. आणि हा राऊंड पण तुम्हाला नाही का 21च्या आत मारायचा आहे. किती, 21च्या आत. म्हणजे बघा आता 3 राऊंड झाले, पहिला 31, 21 आणि हा पण 21. असे हे मॅनेजमेंट करून जर पळवलं ना तुम्ही तर बरोबर तुम्ही 5-10च्या आत नाही का 100% येणार बघा. ठीक आहे. त्यावेळेस नाही का आता जर तुम्हाला तिसरा राऊंड मारला आणि थकल्यासारखं वाटतंय की यार जास्तच पळवलं बघा, तर त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का, ज्यावेळेस तुमचा हा चौथा राऊंड सुरू होणार आहे तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेव की आपण ही गोष्ट नाही का इतक्या दिवसापासून मेहनत करतोय तर कशासाठी करतोय. हे लोकांचे टोमणे ऐकणं, लोकांचे काय म्हणतात ना, इतक्या दिवसापासून मित्र तुम्हाला विचारतात अरे काय करतो, गावातले विचारता काय करतोय, शेजारी विचारतोय काय करतो, ह्या सगळ्या गोष्टी नाही का आठवायच्या. आणि आणखी दुसरी गोष्ट म्हणजे जर आज जर पळवलं नाही तर नाही का पुढच्या वर्षी पण मला हीच गोष्ट करावं लागणार आहे. तेच ग्राउंड, तीच मॅचचं भाजी, तेच मॅचची पोळी आणि तेच जेवण आणि त्या सगळ्या गोष्टी. आणि तेच उठलं की लायब्ररी, उठलं की ग्राउंड, उठलं की तेच, उठलं की पायदुखी, उठलं की पोटदुखी, ह्या त्या गोष्टी नाही का सगळ्या नाही का त्याच करावं लागणार आहे. त्यामुळे नाही का हा चौथा राऊंड त्याच्यासाठी आणि आपल्या आईवडिलांसाठी नाही का तुम्हाला मारायचा आहे. ठीक आहे. तर हा राऊंड नाही का तुम्हाला कमीत कमी 1-10च्या आत तुम्हाला हा राऊंड मारायचा आहे. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आठवणार तुम्हाला कोणतीच गोष्ट नाही का दिसणार नाही. आणि ह्या शेवटचा राऊंड मारण्यासाठी नाही का तुम्ही काय, तुम्हाला नाही का कशाचीच गरज पडलेली पाहिजे, कोणत्याच दुसऱ्या मोटिवेशनची नाही, फक्त आपली परिस्थिती आणि ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी दिसतील तर तुम्ही नाही का 1-10 नाही तर 1च मिनिटात हा शेवटचा राऊंड मारशाल, फक्त 1 मिनिटात. मग तुमचे पाय भरणार नाही ना, तुम्हाला दम लागणार नाही ना, काहीच नाही. आणि जरी दम लागला तर शेवटचा राऊंड असा ओढायचा ना की जाऊन तिथं पडलं तरी चालत, मेलं तरी चालत, पण नाही का शेवटचा राऊंड नाही का हा ओढायचा म्हणजे ओढायचा. कारण की भाऊ तसं पण नाही का काय लोक असं पण तुम्हाला विचारणार ना की तू काय करतो, बरोबर आहे का नाही. त्यामुळे वय होऊन चाललंय, आणखी बऱ्याच गोष्टी, तर ह्या गोष्टीला फेस करण्यापेक्षा ही गोष्ट करणं कधी पण नाही का चांगली राहणार आहे. म्हणून नाही का शेवटचा राऊंड हा एकदम जीव लावून ओढायचा आहे. आणि जाऊन डायरेक्ट पडलं तरी चालून, फक्त शरीरात नाही का असे म्हणजे आपण पडलं काहीच होत नाही, मरत नाही काही नाही. कारण की नाही का किती जरी ओढलं तरी तुमच्यात नाही का 60% एनर्जी जरी वेस्ट झाली तरी तुमची 40% ही नाही का तशीच राहते, किती दम लागला तरी. तर मग ती 40% काय, ती 60 तुमची यूज होती ना, तर ही 40 कशाला ठेवायची मग. तर तेवढं नाही का एका राऊंडसाठी नाही का तुम्हाला सगळी एनर्जी लावून द्यायची, जाऊन तिथं नाही का पडलं तरी चालेल. कारण काय नाही तिथं सगळ्या सुविधा राहतात, हॉस्पिटल राहते सगळं, म्हणजे ॲम्ब्युलन्स राहते, सगळ्या गोष्टी राहतात. तर होत तर काहीच नाही, पण आपण नाही का चांगला जीव लावून नाही का शेवटची जी काय राऊंड आहे ती तुम्हाला ओढायची. तर बघा जर एवढं सगळ्यांचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर बघा किती होतं, 1, 2, 3, 4. ठीक आहे. हे 4 मिनटं, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे हे 80 सेकंद, म्हणजे 5 मिनटं आणि 20 सेकंद. 20 सेकंदात एवढं. तर समजा हा जर तुम्हाला किती बोललो होतो मी 31 किंवा 21 मध्ये जरी हा मारला पहिला तर तुम्हाला 5-10 किती 5-10 मध्ये तुम्ही आरामशीर येऊन जाता. तर याच्या आधीही तुम्ही येऊ शकता, बरोबर आहे. हे फक्त आपण एक स्ट्रॅटेजी किंवा एक प्लॅन सांगितला की प्रत्येक राऊंड नाही का कशा पद्धतीने वाढायचा, कुठल्याही प्रकारचे खिचाता न होता तुम्ही नाही का एकदम बेस्ट पद्धतीने हे असे मारू शकता. आणि हे नाही का तुम्हाला एक्सपिरियन्स केव्हा येईल की आपण ह्या गोष्टी नाही का 1-10 मध्ये मारू शकतो, 1-20 मध्ये. ज्यावेळेस नाही का तुम्ही नाही का चांगल्या पद्धतीने नाही का दररोज प्रॅक्टिस करताना रेपिटेशन नाही का टाइम लावून मारलेले असेल त्यावेळेस 100%, कारण तो कॉन्फिडन्स आपल्या पाठीशी असतो की यार नाही मी नाही का ज्यावेळेस प्रॅक्टिस करत होतो ना तर मी 1-10च्या आत नाही का 400 मीटर मारत होतो, मग इथं का मारू शकत नाही. ठीक आहे. आणि हे तर नाही का अंतिम परीक्षा आहे, म्हणजे मी मारणार म्हणजे मारणार.
त्यामुळे कुठल्याही प्रकारचं डगमगायचं नाही. विदाऊट शूज असू नाही तर शूज घातलेले असू किंवा घातलेले नसू आणि पाय फुटो किंवा काय हो. अरे मागच्या वेळेसच्या भरतीला मुलांनी डांबरीवरती मारलं पण पाय फुटले होते. अब ते फोटो वगैरे माझ्याकडे नाही सध्या, तर असले तर मी नक्की टाकेल. तर पोरांचे पाय हे डायरेक्ट फुटले होते, लाल झाले होते. तरी पोरांनी नाही का 1600 हे सोडलं नाही की पाय फुटले ना आता मी थांबायला पाहिजे. नाही, पोरं तिथे जाऊन पडले आणि आउट ऑफ मारलं आणि सिलेक्शन पण झालं, पण थांबले नाही. तर मित्रांनो, थांबायचं नाही आहे. आपल्याला आपलं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. वरती ह्या वर्षी अंगावरती चढवायची, तर आपल्याला पळावंच लागणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया अशाच आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.